हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय सोलो व्लॉग. आज मी एकटीच व्लॉग करणार आहे कारण मी या लग्नात येऊन थोडं कंटाळली आहे. कारण कोणासोबत वाईबच मॅच नाही होता यार, आणि कोणासोबत ती बॉन्डिंगच नाही आहे. सो आय एम फीलिंग व्हेरी मच बोर टुडे. आणि भूक पण लागली आहे, पण पहिलेसारखी आई अशी चालत चालत मला कुठे घेऊन जाऊ शकत नाही आणि आम्ही काही जाऊन खाऊही शकत नाही, म्हणून मी वेट करत आहे. सो बेसिकली मला असं वाटत आहे की मी खूप जास्त बोल्ड आहे, म्हणजे लाईक बोलण्यात, राहण्यात, आणि असं लोकांमध्ये मला खूप असं ऑकवर्ड फील होतं आहे. जस्ट म्हणजे मी असं एक्सप्रेसच करू शकत नाही. विचार केला होता की आता कंटिन्यू व्लॉगिंग करील, एक कॉन्फिडन्स आणीन स्वतः, तसं करील तसं करीन, पण मला नाही वाटत की असं काही मी करू शकत आहे. आणि जॉब सोडल्यापासून कोणाशी बोलायला गेलं की प्रत्येकजण एकच क्वेश्चन विचारतो की आता काय करत आहे. भाई चिल करत आहे, काय करणार, म्हणजे काहीच समजत नाही काय करायचं काय नाही. बघू काय होते. पण कोणी मला असं नाही विचारत की तू कशी आहे, कोणी मला हेच विचारते की आता TCS सोडला, आता काय करताय, आता काय करताय. चिल करत आहे गाईस, चिल. जे की आत्ता 2 दिवसापासूनच चिल करत आहे. बाकी तर मी घरी अडकली होती, तुम्हाला पण माहीत आहे, खूप चांगल्याने. सो असं आलं पाहिजे, एकटं राहता आलं पाहिजे, एकटं वाईब करता आलं पाहिजे. आणि हा माझा मे बी फर्स्टच सोलो व्लॉग असेल ज्यात मी अशी एकटी बसली आहे पहिल्यांदा. आय एम फीलिंग व्हेरी मच अलोन टुडे. पूर्ण व्लॉगमध्ये मी हेच बोलणार आहे असं वाटत आहे मला. आणि आता मी ट्राय करेल की कंटिन्यू व्लॉग्स आले पाहिजे, सगळं काही कंटिन्यू रुटीन असलं पाहिजे. आणि छान दिसतं आज मी. हेच एक कारण आहे की म्हणूनही मी असं लग्नात वगैरे जात नाही, फॅमिलीमध्ये जात नाही, कारण माझी वाईबच नाही मॅच होत गाईज. म्हणजे मी बोलते तर खूप बोलते, नाही तर नाही बोलत तर काहीच नाही बोलत. म्हणजे मला सुचतच नाही की कोणाशी काय बोलायचं काय नाही. जे स्वप्न मी बघितले होते फोटो रील बनवायचे, तर हे दोघंच माझ्यासमोर येऊन येऊन फोटो काढत आहे, रील बनवत आहे. मला अजून जास्त राग येऊन राहिला. म्हणजे राग नाही येत आहे, आय मीन वाईट वाटत आहे. बट इट्स ओके, अभी उसके साथ है, उनकी वाइब है, माझ्यासाठी कोणी नाही गाईज. मी काय करू. मी घरी पण नाही जाऊ शकत कारण खूप दूर आहे घर माझं इथून. आणि भूक पण लागली आहे. बघू आता, या दोघांचं बघून राहिली आहे मी फोटोशूट. पण एकाने मला नाही म्हटलं की मी तुझे फोटो काढून देतो म्हणून. माझा फोनचा कॅमेरा ब्लर झाला तर काय झालं, याचा फोन तर आहे ना, हा मला काढून देऊ शकतो ना फोटो, पण तो मला नाही काढून देता. स्वतःच मटके लोक आपले आपले फोटो काढून राहिले. गाईज मी अशीच राहीन का एकटी आयुष्यभर, मला तो प्रश्न पडतो. काऊन इंट्रोवर्ट आहे मी एवढी. नाही, मी तर एक्स्ट्रोवर्ट आहे पण खूप बडबडते, पण कोणासमोर नाही, फक्त कॅमेऱ्यासमोर. आणि आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही, पण आय हॅविंग लॉट्स ऑफ पिंपल्स ऑन माय फेस. आता तर हा एकच कॅमेरा जो काम करत आहे, ज्याच्यात मी आजकाल व्लॉग बनवते. कारण माहीत नाही, मागचा कॅमेरा ऑटोमॅटिक ब्लर झाला आहे, तर तो म्हणत होता की 2 दिवस मोबाईल ठेवावा लागेल, पण असं पॉसिबलच नाही आहे ना, टेक्निशियन अवेलेबल नाही आहे म्हणे. सो बघू आता काय होतं. आणि मी आहे ॲम्ब्रोशिया फार्म, बुट्टीबोरीच्या समोर. आणि काही मजाच नाही येत यार आजकाल मला लग्नात जायला, कुठे जायला, रेडी व्हायला. मी असं खूप स्वप्न वगैरे बघितले होते की छान फोटोज काढीन, हे करील, व्हिडिओ बनवीन, पण नाही कोणी व्हिडिओ बनवायसाठी आहे, ना कोणी तसं वाईब देणार आहे. मंदार तिकडे आहे, मंथन पण नाही आला, आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या औरात आहे आणि मी माझ्या. सो इथे एक पाळणा आहे, तर त्या पाळण्यावर येऊन बसली आहे मी, कारण आतमध्ये पण मला खूप जास्त बोर होत होतं. आणि बघू किती पॉसिबल होते फोटोज वगैरे काढणं. सो माहीत नाही कशी आहे मी यार, माहीत नाही कधी कोणाशी वाईब मॅच होईल, कधी माझे असे लॉट्स ऑफ फ्रेंड्स, फॅमिली राहील. आय एम फीलिंग व्हेरी सॅड फॉर मी टुडे. आणि आता हे दोघं येऊन राहिले तिकडून, बघते यांच्याकडून फोटो व्हिडिओ काढून घेते, जर काढून देत असेल तर, नाही तर काय वाटच पाहावं लागेल. अजून एक टॉपिक की मी म्हणूनही लोकांशी बोलत नाही, कारण ना मी असं कोणाशी काहीतरी बोलते आणि मग तो व्यक्ती मला
2-3 दिवसानंतर, 1 वर्षानंतर किंवा मग खूप दिवसानंतर असं काही म्हणते की अरे तू तर तेव्हा असं म्हटलं होतं. पण मी असं एवढं काही म्हटलेलंच नाही राहत. आय डोंट नो काहून लोक असे करतात. म्हणून मला आजकाल बोलायची पण भीती वाटते कोणाशी. म्हणून मग मी कॅमेरा ओपन करून असंच कॅमेरावरच बडबडत आहे आज. आणि आमचा मटका फोटो काढून राहिला. सो असो, कोई तो खुश रहे, किसी की नज़र न लगे, असेच फोटो काढत राहा. आणि मी व्लॉग बनवत आहे, सोलो व्लॉग. सो खूप दिवसानंतर असा विचार केला होता की अर्ध्या तासाचा वगैरे व्लॉग करीन, गेट रेडी विथ मी वगैरे करीन. पण आम्ही उठलोच 8 वाजता आणि कितीचं 9:30चं वगैरे लग्न होतं आणि आम्ही इथे पोचलो 10:15 गाईस. बघत आहे तुम्ही आमची टाईम इफिशियन्सी. लाईक आय डोंट नो, मला तर माझं लग्न असं 12:30 नंतर वगैरेच ठेवावं लागेल, कारण आमची उठायच्या वेळाच ते आहे. सो वेळ तर लागेल ना. आणि वरून ट्रॅफिकचा 1 तास पकडून घ्या. सो होता रहता है लाईफ में. वन मोर थिंग की माझ्या मराठीची आणि हिंदीची पूर्ण माय बहीण एक झालेली आहे. म्हणजे सॉरी, असं म्हणजे मिक्स करून टाकते एक तर, किंवा जे शब्दांचे उच्चार आहे, प्रोनाऊन्सिएशन गाईज एकदमच गवारसारखे येतात. असं वाटते बोलण्यातून की मी नागपुरी आहे, पण असंही वाटते की हां चांगली बोलते, पण मग नंतर थोड्या वेळानंतर असंही वाटते की कशी बोलताय. सो आय डोंट नो, मला खूप साऱ्या गोष्टी लाईफमध्ये सॉर्ट आऊट करावं लागेल असं मला वाटत आहे. पण स्टील असं वाटते की राहायला पाहिजे होता फ्रेंड सर्कल ग्रुप, पण नाही. आता काय करू गाईज. म्हणजे कोणाला काम असलं तेवढ्यापुरतीच लोक माझ्यासोबत राहतात, मला कॉल करतात, मेसेज करतात. नंतर सगळे आपल्या आपल्या आयुष्यात खुश आहे गाईज. म्हणजे त्यांची एक वेगळी वाईब आहे, पार्टनर आहे, फ्रेंड्स आहे. आणि मी बस माझ्या चांगल्या स्वभावामुळे आज एकटी राहिलेली आहे. असं मला कधी कधी वाटते की मी काही खूप जास्तच चांगली आहे, तर मला माझा स्वभाव चेंज करावा लागेल आणि थोडं असं चालाक व्हावं लागेल. तेव्हाच कुठे मला असं लोकांशी ही हा हाय हॅलो असं करता येईल. बाकी तो चल रही है जिंदगी. इतक्या दिवसानंतर खूप इच्छा होती असं कुठेतरी फिरायला जायचं, आणि आज स्टील आम्ही आलेलो आहे बाहेर. पण मी काय करताय, काहीच नाही, बसली आहे एकटी. बघते या दोघांना, म्हणते की माझा पण फोटो काढून द्या जमलं तर. बघू आता काय होतं, लेट्स सी. आणि माझा पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही, तरी बघा जे बघताय ते. बाकी तर आजकाल व्ह्यू पण नाही आहेत आणि कोणी बघत पण नाही असं मला वाटायला लागलं आहे. बट आय होप हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघाल आणि माझ्या फिलिंग्स अंडरस्टँड कराल, कारण सोशलाइजच आहे आता मी. तर माझे तसेच फ्रेंड्स जास्त आहे, जे बिचारे कधीतरी कमेंट करतात, लाईक करतात, मेसेज करून सांगतात की मधुरा यू आर डुईंग वेल. सो थँक्यू सो मच गाईज फॉर युअर सपोर्ट. आय एम मेकिंग ब्लॉग. आणि तिकडे 2-3 काका लोक आहे, ते मला तिकडून पाहून राहिले आहे. तर असं लोकांमध्ये तर मला असं ऑकवर्ड वाटतेच, असं कसं तरी वाटतेच. पण आता मी काय करू, मला ब्लॉगर बनायचे आहे आणि पब्लिक डेअरिंग आली पाहिजे. पण तरी मी एकटी बसून व्लॉग करताय, यात कोणती पब्लिक डेअरिंग. पण तिकडनं 2-3 काका लोक मला पाहून राहिले आहे. सो बघा काका, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण या, मोस्ट वेलकम. पण हां, अजूनही मी कोणाला व्लॉगमध्ये याच्यासाठी घेत नाही, कारण आईने मला लास्ट टाईम रागवलं होतं, तुम्हाला पण माहीत आहे. सो माझं असं राहते की कोणाचा कन्सर्न नसला तर नाही घेतलं पाहिजे कोणाला व्लॉगमध्ये. आणि हे दोघं स्वतःचेच फोटो काढून राहिले, मला खूप वाईट वाटत आहे. पण आता मी काही नाही करू शकत ना, कारण माझा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. जर माझा मोबाईल चांगला असता तर मग मीच काढून घेतले असते मस्त टायमर वगैरे लावून. पण माझा मोबाईल तर पूर्ण ब्लर आहे. तसंच आहे त्याचं. आणि मी इथे ब्लॉग बनवून राहिली आणि त्या आतमधून काका लोक मला पाहून राहिले की का बडबडताय म्हणून. तर तुम्हाला इथे मी थोडासा व्ह्यू दाखवून देते. आय नो की ब्लर येत आहे, पण हे दोघं तिकडे फोटो काढत आहे. माहीत नाही यार, माझ्या फोनमध्ये आजकाल सगळं ब्लर झालं आहे, माझी दुनिया ब्लर झाली आहे. आणि मी घातलेला आहे लेहेंगा खूप सुंदरसा. पण काय करू, कोणी आहेच नाही मला रेकॉर्ड करायला. पण इथला व्ह्यू खूप छान आहे. एकदा मी आधी पण आली होती माझ्या कलिग्ससोबत, सो तुम्ही पण येऊ शकता. ते तरी मला असं वाटते की काही चुकीचं तर नाही बोलता मी, कोणी ऑफेंड तर नाही होऊन जाईन. पण मी का विचार करते हा मला हेच नाही कळत. आणि शब्द संपून गेले माझे, पण माझी फिलिंग अशी एक्सप्रेस नाही करता येत मला.
सो आफ्टर इतक्या साऱ्या गोष्टी आईला शोधलं कसं बसं आणि आई ऑलरेडी तिथेच होती एका काकूसोबत. तर गेलो आम्ही मस्त जे काही स्टार्टर होतं मंचुरियन, नूडल्स, पाणीपुरी सगळं थोडं थोडं ट्राय केलं, इन्क्लुडिंग दही भल्ला. आणि मग काही जेवायची इच्छा उरलीच नव्हती कारण खूप जास्त गरमी होत होती. सुरू झाली मे बी ऊन इकडे खूप जास्त. आणि मस्त वरण भात घेतला, पण तोही खायची इच्छा नव्हती होत कारण खूपच गरम होत होतं. असं वाटत होतं की पटकन कसं तरी खाऊन पिऊन घरी चाललं जावं. सो इथे आईसोबत बोलता बोलता मी वरण भात खाल्ला. आणि गाइस अभी मैंने खाना खा लिया है और सोच रही हूँ कि आप सब लोगों को घुमा के लाऊँ इधर से किधर से, और इधर मस्त लेक वगैरह है तो मैं आपको दिखाती हूँ. तो आई आने की है, तब तक अपन वेट कर रहे हैं. आ गई शायद. यू कॅन सी हियर्स मस्त लेक आहे. आणि आत मग अशी डक पण होतं पण माहीत नाही तिथे बदक होते का? हां काल नाही आता पण होते थोडा वेळ आधी. मी इथे फोटो काढले ना त्या बदकाचे, तिथे होते बदक. आता नाही. सो आफ्टर दॅट फायनली आम्ही निघालो. दादानी आम्हाला टोलपर्यंत सोडून दिलं. बुट्टीबोरीपासनं आम्ही केली बस, सिटी बस. आणि खूप झोप येत होती मला, तर थोडा वेळ मी झोपली होती कदाचित. नंतर पटकन आल्यावर इकडे छत्रपतीला उबर ऑटो केला कारण आई इतकी फाईन नव्हती की ती चालू शकेल. सो दॅट्स ऑल अबाउट द डे गाईज. तुम्हाला कसा वाटला व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया न्यू व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.